तव्यात स्पेशल आज आत्याने कोणती भाजी बनवली आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हरभरा डाळ घालून, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट घालून बनवलेली ही सुंदर अशी रानभाजी आंबाडा. आंबाड्याची भाजी कशी असते हे पुढे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणारच आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या साध्यासुध्या रेसिपीमध्ये. तर सुंदर अशी ही आंबाड्याची भाजी तयार झालेली आहे. कशी केली आहे, काय काय घातलं आहे, पुढे ह्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी असती कशी. तर मला ही दिलेली होती भाजी. तर अशी काही ही भाजी दिसायला असती. तर त्यांच्याकडे आंबे पण होते, त्यांनी मला आंबे पण त्यावेळेस दिलेले होते. तर हे बघा मस्त अशी भाजी आणली. आता काय करायची, निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्यायची. तर अशी काही दिसायला आंबाड्याची भाजी असते. तर आत्याने काय केलं, स्वच्छ धुवून घेतली भाजी आणि अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. आणि त्याच्यासाठीच हे शेंगदाणे पण काय केले, शेंगा फोडून घेतल्या. आता शेंगदाणे काय करायचे, भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये तव्यामध्ये. हिरवी मिरची पण काय करायची, त्याच्यासाठी आत्या लसूण पण हे करायला लागल्यात, सोलायला लागल्यात. लसूण आपला मस्त असा गावरान लसूण आहे घरचा, तोच. आणि लसूण थोडासा काय करायचा, कोणतीही पालेभाजी असू द्या त्याला थोडासा लसूण जास्त प्रमाणात घातला की चवीला भाज्या छान लागतात. म्हणून आम्ही काय करतो, खुडून घालतो किंवा खलबत्त्यामध्ये थोडासा आबडधोबड कुटून घालायचा. तर त्या ह्या भाजीसाठी मी काय केलं आहे, डाळ कोणती भिजत घातली आहे, तर मी घातलेली आहे हरभरा डाळ. तर हे बघा हरभरा डाळ आपली छानपैकी धुवून घेतलेली आहे, भिजत घातलेली बराच वेळ, आता धुवून घेतली. तुम्ही आवडीनुसार तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ, मसूर डाळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये डाळ घालू शकता. तर आता आपली डाळ काय झालेली आहे, छानपैकी भिजली, त्याच्यामुळे धुवून घेतलेली आहे. तर आता भाजीला फोडणी द्यायची, त्याची तयारी करायची. तर त्याच्यासाठी आत्याने काय केलं आहे, खलबत्त्यामध्ये आबडधोबड हिरवी मिरची वाटून घेतली आहे. जर तुम्हाला लाल तिखटची बनवायची असेल तर त्याची तुम्ही बनवू शकता. आता रानामध्ये हिरवी मिरची भरपूर असल्यामुळे आम्ही काय करतो, जास्त मग पालेभाज्या ज्या आहेत ते हिरवी मिरचीच्याच बनवतो. लाल तिखटच्या पण भाज्या छान होतात, मेथीची भाजी, शेपू भाजी. पण जशी हिरवी मिरचीची चव असते तशी लाल तिखटची चव काय लागत नाही. म्हणून छानपैकी आत्याने काय केलं, खलबत्त्यामध्ये मस्त अशा मिरच्या कुटून घेतल्यात आणि तव्यामध्ये तेल घातलं आणि हिरवी मिरची तेलामध्ये हे केलेलं आहे. आधी त्याच्या आधी हे केलं, लसूण घालून घेतला, लसूण थोडासा लालसर परतून दिला आणि लगेचच मग काय केलं, हिरवी मिरची घातलेली आहे. तर आता काय करायचं, ह्याच्यामध्येच जी आपली आंबाडीची भाजी स्वच्छ धुवून चिरलेली होती, तर जास्त भाजी काय बारीक चिरली नाही, अशी हेच करायची, थोडीशी मध्यमच चिरायची, जास्त बारीक नाही जास्त मोठी नाही, मीडियम भाजी चिरून घ्यायची. आणि मग ती त्या ह्याच्यामध्ये जे आपलं मिरच्या हे केल्या होत्या, फोडणीला घातली होती मिरची लसूण, त्याच्यामध्ये ती भाजी तव्यात घातली आणि वरून घालायची लगेचच डाळ. कारण हरभरा डाळ असल्यामुळे थोडा शिजायला वेळ लागणार आहे. भिजवलेली आहे पण थोडासा शिजायला वेळ लागला असल्यामुळे ही डाळ सोबतच घालायची. नाहीतर मग काय करायचं, बाकीच्या डाळी असतात ना, ते थोडीशी एक वाफ भाजीची घेऊन मग जरी डाळ घातली तरी चालते. पण आपली हरभरा डाळ आहे त्याच्यामुळे काय काय झालं, आम्ही लगेचच घातली. आता भाजी काय करायची, तर थोड्या वेळ झाकून ठेवायची आणि तोपर्यंत घ्यायचं बारीक करून आपल्या खलबत्त्यामध्ये छानपैकी शेंगदाणे. तर खलबत्त्यात जे आबडधोबड कुटलेलं कूट असतं ते अशा भाज्यांना कसं होतं, छान लागतं, मिक्सरची चव येत नाही. आणि मग भाजी बघा शिजून अशी काय झालेली होती, मीठ घातल्यामुळे भाजी छानपैकी सगळी अशी मस्त शिजलेली होती. पाणी सुटतं मीठ घातलं की. मग हे केलं, हरभरा डाळ, हिरवी मिरची. आता राहिले फक्त ह्याच्यामध्ये काय, तर शेंगदाण्याचं कूट घालायचं, शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि भाजी काय करायची, थोडे वेळ ताट झाकून. हे बघा आत्याने असं आबडधोबड मस्त खलबत्त्यात कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आंबाडीच्या भाजीमध्ये घातलेलं आहे. आमच्या आत्याने आमच्या दुसऱ्या चॅनलवर मी त्याचा व्हिडिओ टाकला आहे. ह्याच भाजीची भाकरी बनवली आहे. कशी बनवली आहे ह्याचा व्हिडिओ आहे तिकडे, तर तुम्ही जाऊन त्या पण चॅनलवरचे व्हिडिओ बघत जा. आणि ही रेसिपी तुम्हाला गावाकडची कशी वाटली सांगायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये.